नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर तुम्ही कृपया आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे मैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत हॅडचा वापर आणि त्याची सर्वसमावेशक वाक्ये. पहिले बघू हॅडचा वापर आणि उपयोग कसा केला जातो तो. पहिल्यांदा म्हणजे पूर्ण भूतकाळात हॅडचा वापर केला जातो. हे आपल्याला माहिती असेलच, टेन्सेन्समध्ये आपण पाहिलेलंच आहे. भूतकाळ प्लस क्रियापदाचं तिसरं रूप V3 वापरलं जातं त्यावेळी. दुसरं, हॅड हे हॅवचे भूतकाळी रूप असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद म्हणून भूतकाळ दर्शविण्यासाठी पण हॅडचा वापर केला जातो. हॅवचं हॅड हे भूतकाळी रूप आहे, त्याच्यामुळे भूतकाळी वाक्य बनवण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणून त्याचा वापर केला जातो. आता हॅडची सर्वसमावेशक वाक्य पाहूयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात राहील. पहिलं बघा, मला एक चांगली कल्पना आली किंवा मला एक चांगली कल्पना सुचली. म्हणजे कसं, भूतकाळातीलच वाक्य आहे म्हणून वाक्य कसं येणार, आय हॅड अ गुड आयडिया. आय हॅड अ गुड आयडिया. गुड आयडिया म्हणजे चांगली कल्पना. आणि हॅड वापरलेला आहे झाली सुचलीसाठी, म्हणजे भूतकाळासाठी वापरलेला आहे. हॅवचा भूतकाळी रूप हॅड आहे, त्याच्या दृष्टीने ते हॅड म्हणून वापरलेलं आहे, भूतकाळ म्हणून. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, आमची एक महत्त्वाची बैठक झाली. आमची एक महत्त्वाची बैठक झाली. हे पण झालेला काळ आहे, भूतकाळाचा आहे, म्हणून वाक्य कसं येणार, आमची. आमची हा कर्ता झाला म्हणजे आम्ही. आम्ही म्हणजे वी. वी हॅड अ इम्पॉर्टंट मीटिंग. वी हॅड अ इम्पॉर्टंट मीटिंग. वी वापरलेला आहे आम्हीसाठी, हॅड वापरलेला आहे भूतकाळासाठी झाली म्हणून, आणि अ इम्पॉर्टंट मीटिंग म्हणजे एक महत्त्वाची बैठक. ओव्हरऑल सेंटेन्स झालेला आहे, वी हॅड अ इम्पॉर्टंट मीटिंग. नेक्स्ट, तिसरं, मला आशा आहे की तुमची सहल चांगली असेल. मला आशा आहे की तुमची सहल चांगली असेल. वाक्य येणार, आय होप यू हॅड अ नाईस ट्रिप. आय होप यू हॅड अ नाईस ट्रिप. ट्रिप म्हणजे सहल, नाईस म्हणजे चांगली, आणि आशा असणे म्हणजे होप. यू यू म्हणजे काय, तुमची. आय हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, म्हणून हा आय पहिल्यांदा आलेला आहे. त्याच्यानंतर होप आलेला आहे आशासाठी. यू तुमची, हॅड वापरलेलं आहे, आणि अ नाईस ट्रिप म्हणजे चांगली सहल म्हणून. ओव्हरऑल सेंटेन्स, आय होप यू हॅड अ नाईस ट्रिप अशी आलेली आहे. त्याच्यानंतर चौथं, रेवाला काम सापडले नाही. रेवाला काम सापडले नाही, सापडलेले नाही. वाक्य आहे ना, रेवा हॅड नो लक इन फाइंडिंग वर्क. रेवा हॅड नो लक इन फाइंडिंग वर्क. लक्षात घ्या, नो, नथिंग हे पण निगेटिव्ह वर्ड्स आहेत, त्याच्यामुळे इथे नो वापरलेला आहे. रेवा नंतर हॅड वापरलेला आहे, भूतकाळ आहे म्हणून, म्हणून हॅड, त्याच्यानंतर नो वापरलेला आहे. लक, लक म्हणजे काय नाही, त्याला लक नाही आहे. इन फाइंडिंग वर्क. फाइंडिंग वर्क म्हणजे लक्षात घ्या, फाइंडिंग वर्क म्हणजे काम शोधणं. काम शोधण्यामध्ये त्याला लक नाही असं, म्हणजे त्याला काम सापडलं नाही असं अर्थ होतो. वाक्याचा शब्दशः अर्थ घ्यायला गेला इंग्रजीमध्ये तर तो काम शोधण्यात काय अयशस्वी झाला, म्हणजे त्याला अयशस्वी झाला म्हणजे त्याला काम सापडलं नाही असंच आहे ते. फाइंडिंग म्हणजे शोधणे, वर्क म्हणजे काम. अशा प्रकारे रेवा हॅड नो लक इन फाइंडिंग वर्क, म्हणजे त्याला लक नाही आहे असं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं, तुम्हाला सांगण्यासाठी किंवा सांगण्यासारखे काहीही नव्हते. तुम्हाला सांगण्यासाठी किंवा सांगण्यासारखे काहीही नव्हते. वाक्य ना, नो वन हॅड एनिथिंग मोर टू से यू. नो वन हॅड एनिथिंग मोर टू से यू. से म्हणजे सांगण्यासारखं, यू म्हणजे तुम्हाला.
नो वन म्हणजे काहीही नाही, म्हणून त्याच्यासाठी नो वन हॅड एनिथिंग वापरलेलं आहे. नो वन हॅड एनिथिंग म्हणजे नव्हते, म्हणजे सांगण्यासारखे काहीही नव्हते किंवा नाही होते असं. म्हणजे नव्हते भूतकाळ आहे, ते दॅट्स व्हाय यूज केलेला आहे हॅड त्यांची. नो वन हॅड एनिथिंग मोर टू से यू असं. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं वाक्य बघा. ती तिथे गेली होती. ती तिथे गेली होती म्हणजे गेलेली होती. भूतकाळ आहे म्हणून हॅवचा हॅड भूतकाळी रूप वापरलेलं आहे. वाक्य बघा. शी हॅड बीन देअर. शी हॅड बीन देअर. तिथे गेली होती म्हणून शी हॅड बीन देअर असं वाक्य आलेलं आहे. त्याच्यानंतर 7वं वाक्य. मी स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच ट्रेन निघून गेली होती. मी स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच ट्रेन निघून गेली होती. वाक्य आहे ना. द ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट व्हेन शी गॉट टू द स्टेशन. द ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट व्हेन शी गॉट टू द स्टेशन म्हणजे ती स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच ट्रेन निघून गेली होती असं आहे ते. त्याच्यानंतर 8वं वाक्य. भूमीला अजिबात अडचण आली नाही. भूमीला अजिबात अडचण आली नाही. वाक्य ना. भूमी हॅड नो डिफिकल्टी ॲट ऑल. भूमी हॅड नो डिफिकल्टी ॲट ऑल. डिफिकल्टी म्हणजे अडचण, ॲट ऑल म्हणजे काहीही नाही, अडचण आली नाही म्हणून त्याच्यासाठी वापरलेलं आहे ते ॲट ऑलसाठी. हॅड वापरलेलं आहे, निगेटिव्ह हे आहे, भूतकाळ आहे, पास्ट आहे म्हणून वापरलेलं आहे. आली नाही म्हणजे गेलेलं आहे ते, त्याच्यामुळे हॅड वापरलेला आहे. आणि नो निगेटिव्ह ह्याच्या वाक्यासाठी. भूमी हॅड नो डिफिकल्टी ॲट ऑल असं. त्याच्यानंतर 9वं. माझ्याकडे थोडा मोकळा वेळ होता म्हणून मी बाहेर गेलो. माझ्याकडे थोडा मोकळा वेळ होता म्हणून मी बाहेर गेलो. वाक्य ना. आय हॅड सम फ्री टाईम सो आय वेंट आउटसाईड. आय हॅड सम फ्री टाईम सो आय वेंट आउटसाईड. गेलो म्हणून वेंट आलेला आहे. लक्षात घ्या भूतकाळ आहे म्हणून वेंट आलेला आहे. आउटसाईड म्हणजे बाहेर आलेला आहे. आणि पहिलं वाक्य पण भूतकाळाचं आहे त्याच्यामुळे हॅड वापरलेलं आहे. म्हणजे आय हॅड सम फ्री टाईम सो आय वेंट आउटसाईड असं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य. त्याचा कोणताही वाईट हेतू नव्हता. त्याचा कोणताही वाईट हेतू नव्हता. वाक्य ना. ही हॅड नो बॅड इंटेन्शन. ही हॅड नो बॅड इंटेन्शन. इंटेन्शन म्हणजे हेतू, बॅड म्हणजे वाईट, आणि नव्हता म्हणजे हॅड नो वापरलेला आहे. हॅड कारण भूतकाळ आहे म्हणून, आणि नो निगेटिव्ह आहे म्हणून ही हॅड नो बॅड इंटेन्शन. त्याचा म्हणजे करता झाला म्हणून हॅड आलेले आहे, सॉरी ही आलेलं आहे म्हणून ही हॅड नो बॅड इंटेन्शन असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 11वं. त्याने माझ्यासाठी एक सरप्राईज पार्टी ठेवली होती. त्याने माझ्यासाठी एक सरप्राईज पार्टी ठेवली होती. त्याने म्हणजे करता आहे सब्जेक्ट म्हणून ही आलेलं आहे. ही हॅड अ सरप्राईज पार्टी फॉर मी. ही हॅड अ सरप्राईज पार्टी फॉर मी. माझ्यासाठी म्हणून मी आलेलं आहे सरप्राईज पार्टी. त्याच्यानंतर 12वं वाक्य. मी खूप चांगला वेळ घालवला. मी खूप चांगला वेळ घालवला. वाक्य ना. आय हॅड स्पेंड अ गुड टाईम. आय हॅड स्पेंड अ गुड टाईम. गुड टाईम म्हणजे चांगला वेळ. स्पेंड म्हणजे घालवणे, वेळ घालवणे. हॅड म्हणजे भूतकाळ आहे म्हणून, आणि आय म्हणजे करता म्हणून आय हॅड स्पेंड अ गुड टाईम. त्याच्यानंतर 13वं वाक्य. तो इथे येणार आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. तो इथे येणार आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. वाक्य ना. वी हॅड नो आयडिया ही वॉज कमिंग हिअर. वी हॅड नो आयडिया ही वॉज कमिंग हिअर. वी म्हणजे आम्हाला कल्पना नव्हती, हे वाक्य पहिलं घेतलेलं आहे बघा. वी हॅड नो आयडिया म्हणजे आम्हाला कल्पना नव्हती कसली, तर ही वॉज कमिंग हिअर, तो इथे येणार आहे, हे नंतर घेतलेलं आहे. वी हॅड नो आयडिया ही वॉज कमिंग हिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं. माझ्या परीक्षेसाठी मला रात्रभर अभ्यास करावा लागला. माझ्या परीक्षेसाठी मला रात्रभर अभ्यास करावा लागला. वाक्य ना. आय हॅड टू स्टडी होल नाईट फॉर मी एक्झाम्स. आय हॅड टू स्टडी होल नाईट फॉर मी एक्झाम्स. होल नाईट लक्षात घ्या. होल नाईट म्हणजे रात्रभर, एक्झाम म्हणजे परीक्षा, स्टडी म्हणजे अभ्यास, म्हणून आय हॅड टू स्टडी होल नाईट फॉर मी एक्झाम. मलासाठी मी आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य. तिला पुन्हा नियंत्रण मिळवता आले. तिला पुन्हा नियंत्रण मिळवता आले. वाक्य ना. शी हॅड अ रिगेन कंट्रोल.
शी हॅड अ रिगेन कंट्रोल. रिगेन कंट्रोल म्हणजे नियंत्रण मिळवणे, कंट्रोल म्हणजे नियंत्रण आणि मिळवण्यासाठी रिगेन म्हणून रिगेन आलेलं आहे. पुन्हा मिळवणे म्हणून रिगेन आलेलं आहे. शी हॅड अ रिगेन कंट्रोल. त्याच्यानंतर 16वं, लहानपणी माझ्याकडे एक कुत्रा होता. म्हणजे लहानपणी आमच्याकडे म्हणजे आमच्या फॅमिलीकडे कुटुंबाकडे एक कुत्रा होता. वाक्य ना, आय हॅड अ डॉग व्हेन आय वॉज अ चाइल्ड. आय हॅड अ डॉग व्हेन आय वॉज अ चाइल्ड. आय वॉज अ चाइल्ड म्हणजे मी लहानपणी होतो तेव्हा. कुत्रा होता, होता म्हणून हॅड आलेला आहे, भूतकाळ आहे म्हणून. म्हणून आय हॅड अ डॉग व्हेन आय वॉज अ चाइल्ड. नेक्स्ट 17वं, माझ्या वडिलांना बिल भरावे लागत होते. माझ्या वडिलांना बिल भरावे लागत होते. वाक्य आहे ना, माय डॅड हॅड टू पे द बिल. माय डॅड हॅड टू पे द बिल्स म्हणजे माझ्या वडिलांना काय भरावं लागत होतं, बिल भरावं लागत होतं. नेक्स्ट 18वं वाक्य, तिला फोन करावा लागत होता. तिला फोन करावा लागत होता. वाक्य ना, शी हॅड टू मेक अ फोन कॉल. शी हॅड टू मेक अ फोन कॉल म्हणजे लागत होता, भूतकाळच आहे म्हणून हॅड वापरलेला आहे. मेक लागत होता, करावा लागत होता म्हणून मेक, आणि फोन कॉल म्हणजे फोन. त्याच्यानंतर 19वं, नेक्स्ट, तिने काही कठीण परिस्थिती निर्माण केली होती का. तिने काही कठीण परिस्थिती निर्माण केली होती का. हे वाक्य आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्स म्हणून हॅड पहिल्यांदा आलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून. म्हणून हॅड वापरलेला आहे पहिल्यांदा बघा. त्याच्यानंतर करता, करता कुठला आहे, तिने. तिने म्हणजे शी म्हणून शी आलेलं आहे. हॅड शी मेक अ डिफिकल्ट सिच्युएशन. हॅड शी मेक अ डिफिकल्ट सिच्युएशन अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. डिफिकल्ट सिच्युएशन लक्षात घ्या, कठीण परिस्थिती म्हणून डिफिकल्ट सिच्युएशन आहे. शी हॅड शी मेक अ डिफिकल्ट सिच्युएशन अँड क्वेश्चन्स मार्क. नेक्स्ट 20वं, आम्हाला काही अडचण नव्हती. आम्हाला काही अडचण नव्हती. वाक्य आहे ना, वी हॅडंट एनी प्रॉब्लेम. वी हॅडंट एनी प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला काहीही अडचण नव्हती, असं आहे ते. 21वं, नुराकडे 2 लॅपटॉप होते का. नुराकडे 2 लॅपटॉप होते का. वाक्य आहे ना, हॅड नोरा 2 लॅपटॉप्स. हॅड नोरा 2 लॅपटॉप्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. हॅड नोरा 2 लॅपटॉप्स अँड क्वेश्चन्स, कारण हो की नाही उत्तर आहे त्याच्यामुळे ॲक्झिलरी वर्ब्स पहिल्यांदा आलेला आहे क्वेश्चन सेंटेन्स असल्यामुळे. नोरा झालेला आहे सब्जेक्ट अँड 2 लॅपटॉप्स. त्याच्यानंतर नेक्स्ट 22वं, तिला एवढी महागडी भेट देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. तिला एवढी महागडी भेट देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. वाक्य ना, आय हॅड नो मनी टू बाय सच एक्सपेन्सिव्ह गिफ्ट टू हर. आय हॅड नो मनी टू बाय सच एक्सपेन्सिव्ह गिफ्ट टू हर. इथे पण नव्हतेसाठी नो आलेला आहे. मनी म्हणजे पैसे, बाय करणे म्हणजे देण्यासाठी, म्हणजे त्याला देण्यासाठी. एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मीन्स महागडी भेटवस्तू, आणि तिलासाठी हर म्हणून आय हॅड नो मनी टू बाय सच एक्सपेन्सिव्ह गिफ्ट टू हर असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 23वं वाक्य, प्रत्येक घराभोवती बाग होती का. प्रत्येक घराभोवती बाग होती का. वाक्य ना, हॅड एव्हरी हाऊस अ गार्डन. हॅड एव्हरी हाऊस अ गार्डन अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. एव्हरी हाऊस म्हणजे प्रत्येक घर अँड गार्डन्स मीन्स बाग, आणि हॅड पहिल्यांदा आलेला आहे बिकॉज ऑफ क्वेश्चन सेंटेन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट 24वं, त्याने त्याचे सर्व पैसे खर्च केले होते का. त्याने त्याचे सर्व पैसे खर्च केले होते का. वाक्य ना, हॅड ही स्पेंट ऑल हीज मनी. हॅड ही स्पेंट ऑल हीज मनी. हीच मनी, हीच मनी म्हणजे त्याचे पैसे, हे लक्षात घ्या. स्पेंड करणे म्हणजे खर्च करणे. ही झालेला आहे सब्जेक्ट म्हणून हॅड ही स्पेंट ऑल हीज मनी. अँड नेक्स्ट 25वं, तिच्याकडे सोन्याची अंगठी होती का. तिच्याकडे सोन्याची अंगठी होती का. वाक्य ना, हॅड शी अ गोल्डन रिंग. हॅड शी अ गोल्डन रिंग अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. हो की नाही, हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे हॅड पहिल्यांदा आलेला आहे. त्याच्यानंतर करता, त्याच्यानंतर जो काही राहिलेला भाग असेल तो, अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. अशा प्रकारे ही वाक्य दिलेली आहेत. ही हॅड वापरून केलेली वाक्य आहे. त्याच्यामध्ये नो कशी वापरलेलं आहे, नो निगेटिव्हसाठी. त्याचप्रमाणे क्वेश्चन सेंटेन्स कसे दिलेले आहेत, विधानार्थी वाक्य कशी दिलेली आहेत, हे तुम्हाला दिलेले आहेत. हे लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे सराव करा. कारण भूतकाळी ह्याच्यामध्ये वापरलेलं जातं हॅड.
हॅवचं भूतकाळी रूप हॅड आहे, त्या दृष्टीने ते भूतकाळासाठी वापरलं जातं. ते कसं वापरलं जातं हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. त्याचप्रमाणे अजून तुम्हाला काही वाक्य भेटत असतील ती पण घ्या. त्याच्यामुळे तुमचा अजून सराव होऊन जाईल. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. आणि आम्ही इंस्टाग्राम अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत नाईक स्वप्नील म्हणून. तिथे पण तुम्हाला बरीचशी माहिती मिळून जाईल, त्यामुळे तिथे पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.